Hello students, my name is Professor D. A. Bhosle, working as a lecturer from DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. टॉपिक नंबर 2 रिलेशनल डेटा मॉडेल आपण चालू केलेला आहे. तर रिलेशनल डेटा मॉडेलमध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण DDL कमांड्स आणि त्या DDL कमांड्स आपण प्रॅक्टिस करून ओरॅकल 10G वरती आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. ते कशा पद्धतीने रन होतात हे आपण चेक केलेलं आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये तर आपण कन्स्ट्रंट ही कंडिशन कंप्लीट करणार आहोत. कन्स्ट्रंट ही कन्सेप्ट जी आहे, कन्स्ट्रंट म्हणजे काय, तर आपण DDL जी कमांड्स बघितल्या त्याच्यामध्ये आपण प्रायमरी की वगैरे आपण अप्लाय केलेलं नाही. मी याची कन्सेप्ट तुम्हाला आधीचे पण सांगितलेली आहे की प्रायमरी की म्हणजे काय, तर कन्स्ट्रंट म्हणजेच काय, कंडिशन म्हणायचं. तर त्या कन्स्ट्रंट्स कशा पद्धतीने अप्लाय करायच्या असतात किंवा त्या कन्स्ट्रंटचा यूज काय, किती प्रकारच्या कन्स्ट्रंट्स आहेत, हे इतके आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहोत. तर आज आपण पॉईंट डिस्कस करणार आहोत डेटा इंटिग्रिटी कन्स्ट्रंट. डेटा इंटिग्रिटी म्हणजेच काय, ॲक्च्युअल डेटा, करेक्टनेस डेटा कसा असला पाहिजे, त्याच्यासाठी कोणकोणत्या कंडिशन्स आहेत. तर वेगवेगळे त्याचे टाईप्स आहेत. प्रायमरी की कन्स्ट्रंट, फॉरेन की कन्स्ट्रंट आणि युनिक की कन्स्ट्रंट. आणि त्यानंतर एक शॉर्ट कन्सेप्ट आहे ऑन डिलीट कॅस्केड. आणि त्याच्यानंतर जो सेकंड टाईप आहे म्हणजे बेसिक कन्स्ट्रंटचे, डेटा इंटिग्रिटी कन्स्ट्रंटचे 3 टाईप्स झाले, प्रायमरी की, फॉरेन की आणि युनिक की. आणि त्यानंतर बिझनेस रूल कन्स्ट्रंट जे आहे त्याचे 3 सब टाईप्स आहेत, नॉट नल, चेक आणि डिफॉल्ट. तर आपण इतके आज हे पॉईंट्स डिस्कस करणार आहोत. तर आता फर्स्ट इंटिग्रिटी कन्स्ट्रंट म्हणजे काय, हे पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे, हे आपण बघूया. इंटिग्रिटी कन्स्ट्रंट इज अ मेकॅनिझम टू प्रिव्हेंट इनव्हॅलिड डेटा एंट्री इन टू टेबल टू मेंटेन द डेटा कन्सिस्टन्सी. म्हणजेच जो टेबलमध्ये आपण डेटा स्टोअर करणार आहोत तो करेक्ट डेटा असला पाहिजे, त्याच्यामध्ये डुप्लिकेशन्स नकोत. तर आपण त्याच्यासाठी जे काही आपण मेकॅनिझम क्रिएट करणार आहोत त्याला म्हणायचं इंटिग्रिटी कन्स्ट्रंट. द होल पर्पज ऑफ द कन्स्ट्रंट इज द मेंटेन द डेटा इंटिग्रिटी ड्युरिंग द व्हेरियस ट्रान्झॅक्शन्स लाईक अपडेट, डिलीट, इन्सर्ट ऑन टेबल. म्हणजे आपण जे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आपण टेबलवरती किंवा त्या डेटाबेसवरती आपण करणार, डेटाबेसमध्ये टेबल असणार आणि त्या टेबलमध्ये आपण डेटा ऍड करणार, इन्सर्ट करणार, डिलीट करणार, मॉडिफाय करणार, हे जे वेगवेगळे आपण ऑपरेशन्स करत राहतो तेव्हा तो मेंटेन करायला पाहिजे ना डेटा, त्यातला किती डेटा डिलीट झाला किंवा किती डेटा करेक्ट आहे किंवा त्यामध्ये डुप्लिकेट रेकॉर्ड्स नाही आहेत, हे मेंटेन करण्यासाठी आपल्याला कन्स्ट्रंट अप्लाय करता आली पाहिजे. बार इथं लक्षात आला असेल तुमच्या की इंटिग्रिटी कन्स्ट्रंट म्हणजे काय. तर इंटिग्रिटी कन्स्ट्रंटचे 3 टाईप्स आहेत, प्रायमरी की आणि प्रायमरी की, त्यानंतर फॉरेन की, त्यानंतर युनिक की आणि बिझनेस रूलचे 3 सब टाईप्स आहेत. तर प्रायमरी की म्हणजे काय सांग, तर मी पहिल्यांदा एक्सप्लेन केलेलं होतं की प्रायमरी की म्हणजे काय. प्रायमरी की युनिकली आयडेंटिफाईज इच रेकॉर्ड इन अ टेबल. म्हणजे युनिकनेस दाखवण्यासाठी आपल्याला प्रायमरी की यूज होऊ शकतो. म्हणजे डुप्लिकेट्स त्याचे रेकॉर्ड्स नाही आहेत. इट मस्ट हॅव युनिक व्हॅल्यूज अँड कॅन नॉट होल्ड नल व्हॅल्यूज. म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅल्यू जी असते ती युनिकच असते आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू नाही आहे, रिकामा नाही आहे असं काही नसतं. नॉट नल म्हणजे त्याच्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल एम्प्लॉई आय डी, मी मागच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला ओरॅकल 10G वरती एक एम्प्लॉई आय डी रेकॉर्ड इन्सर्ट केलेलं, एम्प्लॉय आय डी कॉलम ॲड केलेला. त्याच्यामध्ये एम्प्लॉय आय डीला जर मी प्रायमरी की अप्लाय केली तर त्याच्यामध्ये एम्प्लॉय आय डी हे युनिक राहणार. एका एम्प्लॉय आय डी म्हणजे 2 जणांना सेम एम्प्लॉय आय डी देता येणार नाही. जसं मुलांना रोल नंबर हा युनिक असतो त्या पद्धतीनं. आणि त्याच्यामध्ये एम्प्लॉईचे रेकॉर्ड्स तुम्ही इन्सर्ट केलाय पण एम्प्लॉय आय डी तिथं तुम्ही रिकामा ठेवला आजचीला तर तिथं तुम्हाला एरर दाखवणार, कारण तिथं व्हॅल्यू काहीतरी इन्सर्ट करावीच लागणार, पण ती अशी व्हॅल्यू इन्सर्ट करायची जी डुप्लिकेट नसणार, त्याला म्हणायचं प्रायमरी की. आता फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला समोर टेबल दिसत आहे, तर त्याच्यामध्ये एम्प्लॉय आय डी आहे, नेम आहे, त्यानंतर सॅलरी आहे. ह्याच्यामध्ये 3 रेकॉर्ड्स आहेत. एम्प्लॉय आय डी 8001 राहुल, सॅलरी आहे 15,000, 8002 सीमा 15,000 आणि नेम नुसतं एंट्री केलेला आहे देविका, सॅलरी इन्सर्ट केलेली नाही आहे. तर जेव्हा एम्प्लॉय आय डीला मी जर प्रायमरी की म्हणून जर अप्लाय केलो तर एम्प्लॉय आय डी आपण असं नॉट नल म्हणजे रिकामा ब्लँक सोडू शकत नाही. मी तिथं चौकोन दाखवलेला आहे बघा की नॉट अलाउड ॲज अ प्रायमरी की नॉट कंटेन नल. म्हणजे इथं तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू इन्सर्ट करावीच लागणार, पण ह्या दोन्हीला सोडून, म्हणजे ती डुप्लिकेट व्हॅल्यू नसता कामा नये. मग आता ही आपण प्रायमरी की कशी अप्लाय करायची त्याच्यासाठी तुम्हाला एक सिंटॅक्स दिलेला आहे. क्रिएट टेबल, फॉर एक्झाम्पल घेतलेला आहे EMP. आता प्रायमरी की आपण कशाला अप्लाय करणार आहे, त्या व्हेरिएबलचं नेम, ई नंबर आपण सिंपल लिहितो ना, ई नम, त्यानंतर त्याचा डेटा टाईप आणि त्याच्यानंतर काय अप्लाय करायचं आहे, कन्स्ट्रंट अप्लाय करायचे आहे. काय अप्लाय करायचे आहे,
कन्स्ट्रंट, तर ती कन्स्ट्रंट म्हणजेच कोणती आहे कन्स्ट्रंट, प्रायमरी की. पण इथं CNS1 म्हणून आपण देतो. ते CNS1 म्हणजे काय आहे, त्या कन्स्ट्रंटचा नंबर, म्हणजे CNS1 इज द कंडिशन नंबर 1 ऑफ दी प्रायमरी की. मग जेव्हा आपण एखादी वेळी प्रायमरी की अप्लाय करतो तेव्हा आपण अशा पद्धतीने अप्लाय करता आली पाहिजे, म्हणजेच क्रिएटेबल EMP ब्रॅकेटमध्ये ई नंबर, त्याचा डेटा टाईप नंबर, त्यानंतर जी कन्स्ट्रंट अप्लाय करणार आहे ते कन्स्ट्रंट हा कीवर्ड कॉन्स्टंट राहणार. कन्स्ट्रंट नंबर म्हणजे CNS1 मी दिलेला आहे, तुम्ही इथं CNS2 देऊ शकता. तुमची कितवी कंडिशन किंवा कितवी कन्स्ट्रंट आहे आणि कोणती कन्स्ट्रंट अप्लाय केल्या त्या कन्स्ट्रंटचं नेम. आता तुम्हाला इथं फॉरेन की म्हणायचं असेल तर फॉरेन की म्हणू शकता, पण आता मी काय म्हटलेलं आहे, प्रायमरी की. अशा पद्धतीने तुम्ही इथं अप्लाय करू शकता. जेव्हा तुम्ही हे एक्झिक्यूट करशील तेव्हा मी कशाला अप्लाय केलेलं आहे, ई नंबरला. ई नंबरमध्ये तुमची ही प्रायमरी की असणार, म्हणजे त्याच्यामध्ये डुप्लिकेट्स रेकॉर्ड नसणार आहेत, युनिकच असणार आहेत आणि नॉट नल सुद्धा, म्हणजे रिकामा सोडून चालणार नाही. तर आता नेक्स्ट बघायचे आहे फॉरेन की. फॉरेन की कन्स्ट्रंट म्हणजेच काय, फॉरेन की कन्स्ट्रंट इज ऑल्सो नोन एज रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रंट. रेफरन्शियल म्हणजेच काय, आपण रेफरन्स घेणार आहोत. म्हणजेच आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल पुढे एक्सप्लेन करेन. इन दिस कन्स्ट्रंट वन फील्ड इज अ कॉमन इन बिटवीन टू टेबल्स. म्हणजे ह्या कन्स्ट्रंटमध्ये सेम कॉलम असणार आहे दोन टेबलमध्ये, एक म्हणजे तो कॉमन असणार आहे. फॉरेन की रिप्रेझेंट रिलेशनशिप बिटवीन टेबल्स. देअर इज अ पेरेंट चाइल्ड रिलेशनशिप बिटवीन टू टेबल्स हॅव्हिंग कॉमन कॉलम. म्हणजेच काय, दोन टेबल आहेत, त्या दोन टेबलमध्ये एकसारखा एक कॉलम सेम असणार. तर म्हणजेच आता फर्स्ट मी एक फॉर एक्झाम्पल इथे ते घेतलेलं आहे बघा, कोर्स डिटेल्स. म्हणजे हा मास्टर किंवा त्याला पेरेंट टेबल आपण म्हणू शकतो, म्हणजे मेन टेबल झाला. त्या टेबलचं नाव आहे कोर्स डिटेल्स. आणि कोर्स डिटेल्समध्ये किती कॉलम्स आहेत, 3. कोर्स कोड आहे, कोर्स नेम आहे, फीज आहे. कोर्स कोड आहे OR ओरॅकल 5000. अशा पद्धतीने जे डेटा इन्सर्ट केलेला आहे, ह्या टेबल तयार केलेला आहे. आणि जो दुसरा चाइल्ड टेबल आहे तो आहे स्टुडंट, आणि त्याच्यामध्ये हे 3 कॉलम्स आहेत. म्हणजे मी ह्याच्यामध्ये ह्या मेन टेबलमध्ये माझा कोर्स कोड काय झाला, हा ह्याच्यामध्ये आता कॉमन काय दिसते बघा तुम्हाला, कोर्स कोड. इथं पण कोर्स कोड आहे ह्या चाइल्ड टेबलमध्ये, आणि पेरेंट टेबलमध्ये पण कोर्स कोड आहे. तर कोर्स कोड हा कॉमन झाला, म्हणजे पेरेंट टेबलमध्ये कोर्स कोड हा आपला प्रायमरी की असणार. आणि तीच प्रायमरी की ॲज अ तुम्ही दुसऱ्या टेबलमध्ये वापरणार असतील, पण त्याला आपण ती प्रायमरी की अप्लाय करू शकत नाही, तेव्हा त्याला काय अप्लाय करायचं, ॲज अ फॉरेन की. तर त्याला म्हणायचं फॉरेन की कन्स्ट्रंट. आता इथं दिलेलं आहे बघा, इन बोथ टेबल्स द फील्ड कोर्स नेम इज अ कॉमन. इन कोर्स डिटेल कोर्स कोड इज अ रेफर्ड ॲज अ प्रायमरी की अँड इन स्टुडंट टेबल रेफर्ड ॲज अ फॉरेन की. म्हणजे ह्याच्यामध्ये ही कोर्स कोड काय झाला, फॉरेन की. आफ्टर assigning foreign key constraint to student table, the record entry for new student will not accept a course code which not available in the master table course code. म्हणजे जोपर्यंत आपण कोर्स कोड प्रायमरी की मध्ये जोपर्यंत आपण तो कोर्स ऍड करत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी त्या स्टुडंटचे डिटेल्स आपण दुसऱ्या चाइल्ड टेबलमध्ये इन्सर्ट करू शकणार नाही. मग त्याचं सिंटॅक्स आहे कशी फॉरेन की अप्लाय करायची. सिंटॅक्स आहे क्रिएट टेबल. आता इथं बघा स्टुडंट, स्टूड ID नंबर, नेम, हे आपण कॉलम्स ऍड केलेले आहेत जसे रेग्युलर करतो त्या पद्धतीनं. आता कोर्स कोड, आता कोर्स कोड हा काय आहे, ह्यामध्ये फॉरेन की म्हणून रेफरन्स करायचा आहे. रेफरन्सेस कुठून रेफरन्स करायचा आहे, त्या टेबलचं नेम. त्या टेबलचं नेम काय आहे, कोर्स डिटेल्स. म्हणून कोणत्या टेबलमधून रेफरन्स केलाय, कोर्स डिटेल्समधून. कोणता केलेला आहे, कोर्स कोड केलेला आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण फॉरेन की अप्लाय करू शकतो. तर त्यानंतर आता प्रायमरी की आणि फॉरेन की ह्या दोन्हीचे आपल्याला काय बघायचे आहेत, डिफरन्सेस बघायचे आहेत. प्रायमरी की, फर्स्ट यूज ऑफ द प्रायमरी कीज युनिकली आयडेंटिफाईज अ रेकॉर्ड इन द टेबल. म्हणजे आपल्याला युनिक व्हॅल्यू जर आयडेंटिफाय करायची असेल तर आपण प्रायमरी की अप्लाय करू शकतो. त्यानंतर फॉरेन की, इट इज अ फील्ड इन वन टेबल दॅट ॲक्ट ॲज अ प्रायमरी की इन अनादर टेबल. म्हणजे फॉरेन की म्हणजे आपण असं की म्हणू शकतो जी दुसऱ्या टेबलमध्ये प्रायमरी आहे आणि ती एका दुसऱ्या टेबलमध्ये ॲज अ, पण ती प्रायमरी नाही पण फॉरेन की म्हणून वापरू शकतो. त्यानंतर नल व्हॅल्यूज, प्रायमरी कीमध्ये आपण प्रायमरी की कॅन नॉट होल्ड दी नल व्हॅल्यूज, त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू आपण इन्सर्ट म्हणजे रिकामं सोडू शकत नाही. पण फॉरेन की कॅन ॲक्सेप्ट नल व्हॅल्यूज, म्हणजे तुम्ही जर कोर्स कोड तिथं रिकामा ठेवला तरी एरर दाखवणार नाही. त्यानंतर
प्रायमरी की वी कॅन असाइन ओनली वन प्रायमरी की इन टेबल, म्हणजे एका टेबलला एकच प्रायमरी की असणार. पण फॉरेन की विच हॅव मोर दॅन वन फॉरेन कीज इन टेबल, म्हणजे एकापेक्षा जास्त फॉरेन कीज, म्हणजे एक 4 ते 5 टेबल आपण रेफरन्स केले, 4 ते 5 मधल्या प्रायमरी आपण एका टेबलमध्ये फॉरेन की म्हणून यूज करू शकतो. तर ह्याच्यावरती क्वेश्चन विचारतात, डिफरन्स बिटवीन प्रायमरी की अँड फॉरेन की कन्स्ट्रंट. त्यानंतर आता थर्ड टाईप आहे युनिक की कन्स्ट्रंट. युनिक की कन्स्ट्रंट म्हणजे काय, तर युनिक की कन्स्ट्रंट ॲज द नेम सजेस्ट इट कॅन टेक ओनली युनिक व्हॅल्यूज इन अ कॉलम ऑर सेट ऑफ अ कॉलम, म्हणजे युनिकच व्हॅल्यूज असणार. इट कीप्स दी युनिकनेस ऑफ अ टेबल. व्हेन अ column has a unique constraint then that a particular column cannot have duplicate values, म्हणजे प्रायमरी की सारखंच आहे, फक्त ह्याच्यामध्ये युनिकच व्हॅल्यूज असणार. पण ह्याच्यामध्ये आता पुढे बघा तुम्हाला वीक ह्याच्यामध्ये एक टेबल दिसतो, त्याच्यामध्ये 3 कॉलम्स आहेत, एम्प्लॉय आय डी आहे, नेम आहे आणि सॅलरी आहे. आपण युनिक कन्स्ट्रंट फॉर दी एम्प्लॉय आय डीला अप्लाय केलेली आहे. तर बघा इन एम्प्लॉय टेबल each employee should have different employee IDs which means this column cannot have duplicate values, म्हणजे ह्याच्यामध्ये एम्प्लॉय आय डी बघा 8001 आहे आणि 8022, त्यानंतर परत 8002 दिलेला आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये डुप्लिकेट्स 2 एम्प्लॉय आय डी काय झालेला आहे सेम, दोन एम्प्लॉईंना सेम आपण एम्प्लॉय आय डी देऊ शकत नाही. तर त्यावेळी आपण युनिक की कन्स्ट्रंट आपण अप्लाय करू शकतो. तर आता एक शॉर्ट कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, ऑन डिलीट कॅस्केड. ऑन डिलीट कॅस्केड म्हणजे काय, तर इफ अ रेकॉर्ड इन अ पेरेंट टेबल इज डिलीटेड, म्हणजे मगाशी मी चाइल्ड टेबल आणि पेरेंट टेबल हे 2 सांगितलेले, मास्टर टेबल आणि त्यानंतर चाइल्ड टेबल, त्यानंतर त्याच्यावरती ही कन्सेप्ट आहे ऑन डिलीट कॅस्केड. तर ऑन डिलीट कॅस्केड म्हणजे काय, इफ अ रेकॉर्ड इन अ पेरेंट टेबल इज डिलीटेड देन करस्पॉन्डिंग रेकॉर्ड इन अ चाइल्ड टेबल विल बी ऑटोमॅटिकली डिलीटेड. म्हणजेच काय, जो मेन टेबल आहे त्याच्यामधनं रेकॉर्ड डिलीट केला तर ऑटोमॅटिकली चाइल्ड टेबलमधून सुद्धा ते रेकॉर्ड्स डिलीट होतात. त्याला काय म्हणायचं, ऑन डिलीट कॅस्केड. ह्याच्यावरती 2 मार्कला शॉर्ट क्वेश्चन्स विचारतात, एक्सप्लेन, राईट अ शॉर्ट नोट ऑन डिलीट कॅस्केड. तेव्हा तुम्ही हे 2 टेबल्स ड्रॉ करून तुम्ही ह्याच्यावरून एक्सप्लेन केला तरी चालेल. तर इथं 2 टेबल्स आहेत बघा, मास्टर टेबल जो आहे तो कोर्स डिटेल आहे आणि चाइल्ड टेबल जो आहे तो स्टुडंट टेबल आहे. तर कोर्स ह्याच्यामध्ये 3 कॉलम्स आहेत आणि ह्या सेकंड टेबलमध्ये सुद्धा 3 कॉलम्स आहेत. तर ह्याच्यावरून एक आपण एक्झाम्पल घ्यायचं आहे बघा, इन बोथ टेबल्स, ह्या दोन्ही टेबलमध्ये 2 टेबल्स जे दिसतात तुम्हाला आता समोर, ते 2 टेबल्स कोणते आहेत, कोर्स डिटेल आणि त्यानंतर स्टुडंट टेबल. इन बोथ टेबल्स द फील्ड कोर्स कोड इज अ कॉमन. कोर्स कोड इथं तुम्हाला मास्टर टेबलमध्ये पण दिसते आणि कोर्स कोड हे तुम्हाला चाइल्ड टेबलमध्ये पण दिसते. इन कोर्स डिटेल्स कोर्स कोड इज अ रेफर्ड ॲज अ प्रायमरी की, ह्याला काय अप्लाय केलेले आहे, प्रायमरी की अप्लाय केलेले आहे. अँड स्टुडंट टेबल इट इज अ रेफर्ड, मग स्टुडंट टेबलमध्ये आहे म्हणजे ही काय असणार आहे, इथं फॉरेन की असणार आहे. देन वी कॅन ट्राय टू डिलीट एनी रेकॉर्ड फ्रॉम मास्टर टेबल कोर्स डिटेल्समधून तुम्हाला जर काय रेकॉर्ड्स डिलीट करायचे, मास्टर टेबल कोणता आहे, कोर्स डिटेल्स, याच्यामधून तुम्हाला जर काय रेकॉर्ड्स डिलीट करायचे असतील देन इट विल शो एरर अँड फोर्सफुली टू डिलीट ऑल करस्पॉन्डिंग रेकॉर्ड्स फ्रॉम चाइल्ड टेबल. म्हणजे तुम्हाला कोर्स डिटेलमधून बघा, कोर्स डिटेलमधनं रेकॉर्ड जेवीचं रेकॉर्ड डिलीट करायचं आहे, तर ऑटोमॅटिकली तुमचं चाइल्ड टेबलमधून सुद्धा काय होणार, रेकॉर्ड डिलीट होणार, म्हणजे करस्पॉन्डिंग त्याचे रिलेटेड सगळे रेकॉर्ड्स डिलीट होणार. बट इन केस ऑफ ऑन डिलीट कॅस्केड rather than showing error all corresponding records from child table will automatically deleted when record from parent table is deleted. म्हणजे तुम्हाला जर कोर्स कोड जेवीचं रेकॉर्ड डिलीट करायचं असेल, आता बघा जेवीचं जर समजा अनादर रेकॉर्ड पण असेल तर ते पण डिलीट होणार, म्हणजे कोर्स कोड तुमचा काय झाला इथं कॉमन झाला. मग जेव्हा कोर्स कोड तुम्ही जेवीचं रेकॉर्ड डिलीट होईल कुठून, मास्टर टेबलमधून जेव्हा डिलीट होईल तेव्हा चाइल्ड टेबलमधून ते ऑटोमॅटिकली डिलीट केलं जाईल. पण तुम्ही डायरेक्ट चाइल्ड टेबलमधलं जर डिलीट केला तर ते डिलीट होणार नाही. मग त्याचे रेकॉर्ड्स जे काय आहेत त्याची इन्फॉर्मेशन कोर्स डिटेलमध्ये राहणार. त्याच्यासाठी आपल्याला ऑन डिलीट कॅस्केड ही कन्सेप्ट बघायची आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे
बिझनेस रूल कन्स्ट्रंट. आपल्याला हे बिझनेस रूल कन्स्ट्रंट्स म्हणजे काय आणि त्याचे 3 टाईप्स आहेत, नॉट नल, चेक आणि डिफॉल्ट. हे शॉर्टमध्ये आता आपल्याला बघायचे आहेत. तर बिझनेस रूल कन्स्ट्रंट्स आर कन्सिडर्ड ॲज अ मोस्ट बेसिक रूल ऑफ इंटिग्रिटी कन्स्ट्रंट टू द बटन्स अ डोमेन ऑफ परमिटेड व्हॅल्यूज असोसिएटेड. म्हणजेच काय, डोमेनने जे काय व्हॅल्यूज ॲट्रिब्यूट्स आहेत, हे सॉरी टू द ॲट्रिब्यूट्स, इथं सॉरी बटन्स नाही, टू द ॲट्रिब्यूट्स अ डोमेन ऑफ परमिटेड व्हॅल्यूज असोसिएटेड. फॉर ॲट्रिब्यूट्स इट डिफाईन्स द डिफाईन्ड व्हॅल्यूज. रेंज व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, इथं सुद्धा कंडिशनच अप्लाय करायची आहे, पण ती कशामध्ये, व्हॅल्यूजमध्ये असणार. म्हणजे तुम्हाला कंडिशन द्यायची आहे 15 ते 25 ह्यामधलेच नंबर डिलीट करा, तर तुम्ही इथं बिझनेस रूल कन्स्ट्रंट हे अप्लाय करू शकता. त्यानंतर डोमेन इंटिग्रिटी कन्स्ट्रंट्स आर इझी टू टेस्ट व्हेन डेटा इज एंटर्ड. द डोमेन इंटिग्रिटी कन्स्ट्रंट चेक दॅट वेदर द ॲट्रिब्यूट्स हॅज प्रॉपर अँड राईट व्हॅल्यू इन द डेटा ऑर नॉट. म्हणजे त्याच्यामध्ये करेक्ट डेटा आहे की नाही. त्यानंतर डोमेन ॲट्रिब्यूट्स मीन इट कलेक्शन ऑफ व्हॅलिड सेट ऑफ व्हॅल्यू ऑफ ॲट्रिब्यूट्स. आता आपण बिझनेस रूल कन्स्ट्रंट कशा पद्धतीने रन होतात ते बघूया. बिझनेस रूल कन्स्ट्रंटचे बेसिक 3 टाईप्स आहेत, नॉट नल, डिफॉल्ट आणि चेक. आता नॉट नल कन्स्ट्रंट्स वी कॅन अश्युअर दॅट अ कॉलम डज नॉट होल्ड अ नल व्हॅल्यू. नॉट नल कन्स्ट्रंट जर अप्लाय केला तर तिथं रिकामा कॉलम सोडून चालणार नाही, तिथं काहीतरी व्हॅल्यू पुट करावी लागणार. तिथं व्हॅल्यू सिंगल असू दे किंवा डुप्लिकेट असू दे. When for a specific column, no value is provided. While inserting a record into a table, by default it takes null values. म्हणजे तिथं काय घेणार, बाय डिफॉल्ट ती null values घेणार. Null constraint is applied to avoid insertion of any null values in the specific column. For example घेऊया आपण. Consider the student having name field with not null constraint table. Name मध्ये बघा रोल नंबर दिलेला आहे 1 2 3 आणि नेम स्टुडंटचे दिलेले आहेत 2च दिलेले आहेत. नॉट अलाउड बिकॉज वी कॅन सेट द नेम ॲज नॉट नल कन्स्ट्रंट. म्हणजे इथं बघा तुम्ही तो ॲरो दाखवलेला जो आहे तो इथं असणार आहे, बाय डिफॉल्ट इथं गेलेला आहे, इथं तो रिकामा सोडून चालणार नाही. तर आपल्याला तिथं त्याला कन्स्ट्रंट कशी अप्लाय करायची आहे, क्रिएट टेबल, EMP, ई नंबर, त्यानंतर कन्स्ट्रंट कोणते अप्लाय करायचे ते कन्स्ट्रंट नंबर, कन्स्ट्रंटचं नेम, इथं काय दिलेलं आहे नॉट नल, आणि कुणाला अप्लाय करायचे आहे नेमला, तर ते नेम आणि त्याचा डेटा टाईप. अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर नेक्स्ट कन्स्ट्रंट आहे डिफॉल्ट. डिफॉल्ट म्हणजेच काय, वेन युजर डज नॉट प्रोव्हाइड अ व्हॅल्यू टू द कॉलम वाईल इन्सर्टिंग अ रेकॉर्ड इन टू टेबल. डिफॉल्ट कन्स्ट्रंट शुड प्रोव्हाइड अ डिफॉल्ट व्हॅल्यू टू द कॉलम. म्हणजे डिफॉल्ट जी काही व्हॅल्यू आहे तो ॲटोमॅटिकली इन्सर्ट केली जाते. म्हणजेच काय, वी कॅन सेट द डिफॉल्ट कन्स्ट्रंट असाइनिंग द व्हॅल्यू 10,000 टू द कॉलम fees in the student table, so that if user does not give any value then automatically take the value 10,000. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉलेजमध्ये सगळ्यांची फी सेम असेल तर तुम्हाला बाय डिफॉल्ट त्याला व्हॅल्यू 10,000 किंवा स्पेसिफिक व्हॅल्यू द्यायची असेल तर तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रंट अप्लाय करून देऊ शकता. सेम तशीच नॉट नल दिले त्याऐवजी तिथं व्हॅल्यूज काय करायची, डिफॉल्ट कन्स्ट्रंट म्हणायची आणि व्हॅल्यूज इक्वल टू आपण तुम्ही 10,000 असाइन करू शकता. त्यानंतर नेक्स्ट लास्ट जी आहे ती चेक कन्स्ट्रंट आहे. द कन्स्ट्रंट इज युज्ड टू स्टुडंट इज युजर डिफाइन्ड कन्स्ट्रंट. चेक कन्स्ट्रंट ही काय आहे, युजर डिफाइन्ड आहे. म्हणजे युजरला ज्या पद्धतीनं कन्स्ट्रंट अप्लाय करायचे आहे त्या पद्धतीनं तो चेक कन्स्ट्रंट यूज करून अप्लाय करू शकतो त्या कॉलमवरती. म्हणजे जशी युजरची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीनं तो अप्लाय करू शकतो. The constraint is used to student is user defined constraint for the column as per the requirement of the business, for which we can developing the applied we may have to some rules which inserting and updating data on specified field. For example घेतलेला आहे बघा, रोल नंबर आहे, नेम आहे, एज आहे. तर ह्या 3 कॉलममध्ये बघा रोल नंबर 1 2 3 राहुल, सिमी आणि देविका, आणि त्यांचं एज आहे 15 16 आणि 35. तर तुम्हाला काय करायचं आहे, रेंज द्यायची आहे की व्हॅल्यू एजच्या जे आहे ते 15 ते 20च्या दरम्यानच असणार, 20च्या पुढं कोणताही आपल्याला स्टुडंट नको. तर तुम्ही चेक कन्स्ट्रंट अप्लाय करू शकता. म्हणजे ती कशा पद्धतीने अप्लाय करायची, सिंटॅक्स दिलेला आहे बघा, क्रिएट टेबल, स्टूड, ई नंबर, ई नेम, व्हॅरक्यार, डेटा टाईप मेन्शन केलेला आहे, एजचा डेटा टाईप नंबर. त्यानंतर कन्स्ट्रंट नंबर 4 आहे, कोणती कन्स्ट्रंट आहे, चेक आहे, कशावरती कोणत्या कॉलमवरती अप्लाय केलं, एजवरती, त्याची रेंज दिलेली आहे बिटवीन 15 to
20 किती आहे 15 to 20. हा बिटवीन हा वर्ड वापरलेला आहे, त्याची रेंज किती असणार आहे 15 ते 20. मग आपण इथं व्हॅल्यू किती इन्सर्ट केलेला आहे, तुम्ही 15 ते 20 ह्या एजपर्यंतच तुम्ही ह्या व्हॅल्यू इन्सर्ट करू शकता. तुम्ही 20च्या पुढची जर व्हॅल्यू इन्सर्ट केला तर इथं व्हॅल्यू इन्सर्ट करून घेणार नाही, तिथं एरर दाखवणार, ती व्हॅल्यू इन्सर्टच होत नाही. किंवा 15च्या आतमधली सुद्धा तुम्ही व्हॅल्यू इन्सर्ट केला तरी होत नाही, कारण इथं आपण रेंज किती अप्लाय केलेला आहे 15 to 20. अशा पद्धतीने युजरला ज्या पद्धतीनं त्याच्या कंडिशन्स कन्स्ट्रंट्स अप्लाय करायचे आहेत, युजर डिफाईन्ड कन्स्ट्रंट, तर ते चेक कन्स्ट्रंट यूज करून आपण यूज करू शकतो. म्हणजे ह्या बिझनेस रूल कन्स्ट्रंट ज्या आहेत, नॉट नल, चेक आणि डिफॉल्ट तुम्ही यूज करू शकता. तर ह्या वेगवेगळ्या ज्या कन्स्ट्रंट आहेत ते आपण अप्लाय करून बघू शकतो. मी प्रॅक्टिकली सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्या सगळ्या व्हिडिओजवरून तुम्हाला कन्स्ट्रंट ही कंडिशन क्लिअर झाले. कन्स्ट्रंट म्हणजेच काय, कंडिशन. इन केस ऑफ कंडिशन आपल्याला अप्लाय करायची आहे की अशा पद्धतीने आपला हा डेटा इन्सर्ट झाला पाहिजे, त्याच्यामध्ये डुप्लिकेट्स नको, नॉट नल नको, वेगवेगळ्या कंडिशन्स आपण त्या टेबलवरती अप्लाय करू शकतो, त्या टेबलवरती कॉलमवरती आपण अप्लाय करू शकतो. तर आज हे आपण इतके पॉईंट्स रिकवर केलेले आहेत. जर कुणाला ह्या पॉईंटमध्ये प्रॉब्लेम आला असेल किंवा काही समजलं नसेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी. ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स जे विचारलेले आहेत, असाइनमेंट विचारले आहेत ते सॉल्व्ह करा, MCQs दिलेले आहेत ते सॉल्व्ह करा. त्यानंतर ह्याच्यावरती क्वेश्चन्स विचारतात, ऑन डिलीट कॅस्केड, राईट अ शॉर्ट नोट ऑन डिलीट कॅस्केड, किंवा एक्सप्लेन डिफॉल्ट कन्स्ट्रंट, किंवा एक्सप्लेन चेक कन्स्ट्रंट शॉर्टमध्ये विचारतात. त्यानंतर एक्सप्लेन प्रायमरी की कन्स्ट्रंट अँड फॉरेन की कन्स्ट्रंट विथ एक्झाम्पल, हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर बाळांनो, आजचं हे व्हिडिओ लेक्चर समजलं असेल असं वाटून घेतो. त्यानंतर तुम्हाला जर काय डाऊट्स असेल तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.